नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कटोरी जो आहे हा कटोरीचा पार्ट जो आहे तो कशा पद्धतीने वाढवायचा आहे आणि कसा किती घ्यायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग बघूया की कटोरीचा जो पार्ट होतो तो कशा पद्धतीने वाढवायचा आहे। आता प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे। आता इथे आपण काय करणार आहोत, ज्यावेळेस कटोरीचा पार्ट काढतो तो बेसिक कटोरी जी बेसिक कटोरी असते त्याच्यावरती आपल्याला हा पार्ट जो आहे तो काढावा लागतो। कारण ज्यावेळेस बेसिक कटोरी आपण इथे जॉईन करतो त्यावेळेस आपला हा जो ब्लाउज आहे तो खराब होतो, ही कटोरी आपली बसणार नाही। त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो टक्स पॉइंट आहे टक्स पॉइंटसाठी आपल्याला आणि शिवण्यासाठी जसं की ही कटोरी आपण इथे जॉईन करणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो कटोरी जो आहे तो वाढवावा लागतो। तो बेसिक कटोरीच्या वरून आपण जी दुसरी कटोरी जी वाढवतो ती कशा पद्धतीने वाढवणार आहे। आता हे बघा, इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपण हा कटोरी ब्लाउज घेतलेला आहे। आता ही जी कटोरी जी निघते ते याचं माप आपल्याला काढायचं आहे। याचं माप किती निघालं, 6 इंच। आता ह्या कटोरीचं माप जेवढं निघतं, आता 6 इंच जर कटोरीचं माप निघालं तर ही बेसिक कटोरी जी आहे ही पेपरवर आपण काय करणार आहोत, वाढवणार आहोत। आता बेसिक कटोरीचं इथे 6 माप आल्यानंतर इकडे आपल्याला काय करायचं, आता छोटं माप जर असेल, एकदम छोटं माप असेल, तुम्ही 1 इंच वाढवायचं। ह्या साईडने 1 इंच, ह्या साईडने 1 इंच आणि ह्या दोन्हीचा सेंटर काढून इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं। आता हे 1.5 इंच जे आहे हे फिक्स माप आहे। आता ही सोपी पद्धत मी सांगत आहे। हे 1.5 इंच जे आहे हे प्रत्येकासाठी सेम आहे। तुम्ही 28 पासून 48 पर्यंत तुम्ही ह्या पद्धतीने याची उंची जी आहे ती 1.5 इंच घ्यायची आहे। आता हे बघा, इथे आपण 1.5 इंच घेतल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, फक्त इथलं माप थोडंसं चेंज होणार आहे। कसे की छोटं माप असेल तर 1 इंच घ्यायचं, मध्यम माप असेल तर 1.25 इंच घ्यायचं आणि मोठं माप असेल तर 1.5 इंच घ्यायचं। 1.5 इंचाच्या पुढे नाही घ्यायचं। 1.5 इंच जे आहे ते इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच, हा 3 इंच आपण काय करत असतो, इथे जो टक्स पॉईंट असतो त्यासाठी हे एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो आणि 1.5 इंच याची उंची जी आहे ती एकदम परफेक्ट आहे। मग यामध्ये नाही वाढवायचं, ह्या दोन्ही साईडनी वाढवायचं आणि इकडून आपल्याला अर्धा इंच वाढवायचे। अर्धा इंच कशासाठी वाढवायचं, हा साईड पार्ट जो आहे ना, हा कटोरीचा पार्ट जो आहे तो जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच या साईडनी वाढवायचा आहे। आणि ह्या साईडनी जशी आपण हुक पट्टी, आय पट्टी जी लावतो त्या साईडनी पण शिवण्यासाठी जेवढं मार्जिन पाहिजे त्या पद्धतीने वाढवायचं आहे। काय होतं, ज्यावेळेस आपण काय करतो, बऱ्याच जणांची कंप्लेंट येते की कटोरी हा जो आहे कटिंग केल्यानंतर शिवल्यानंतर तो छोटा होतो। तो छोटा का होतो, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन इकडचं दोन्ही साईडचं आपण घेत नाही आणि त्या पद्धतीने टक्स पॉईंट जो आहे तो एकदम 1.5 इंचाचाच, याची उंची जी आहे ही 2 ते 2.5 इंच घ्यायची आहे। सॉरी, 2.5 ते 2.25 इंच घ्यायचे आहे। पण इथे जे आहे हे मार्जिन जे आहे हे पूर्णपणे ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवल्यानंतर इथपासून इथपर्यंत आपल्याला चेक करायचं। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण हा टक्स पॉईंट असतो इथपासून सेंटरपासून इथपर्यंत पण आपल्याला चेक करायचं की आपला कटोरी एकदम परफेक्ट आला की नाही, कमी जास्त झाला की काय, त्या इथे हे करायचं। जर कदाचित कटोरी वाढला असेल, जर कदाचित कटोरीचं माप जे आहे ते थोडंसं वाढलं असेल तर हलकासा इथून आपल्याला राऊंड शेप द्यायचा। इकडून पूर्णपणे इकडून थोडंसं हलकासा राऊंड शेप द्यायचा, हलकासं कटिंग करायचं आणि शिवण्यामध्ये जेवढं मार्जिन पाहिजे तेवढं ठेवायचं आणि आपण त्या पद्धतीने अशा पद्धतीने हे पूर्ण व्यवस्थित माप जे आहे ते काढायचं आहे। आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। अजून काही यामध्ये त्रुटी असेल, यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता, त्यावर मी परतही व्हिडिओ बनवून तुम्हाला शिकवू शकते।